राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपले बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला हाणला आहे। आमच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे, पण आता आमच्यावर केवळ घराणेशाहीचे आरोप होतात। याचा अर्थ आता आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालो आहोत, असे त्या म्हणाल्यात। भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर संसदेत विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप मी माझ्या कानाने ऐकला व डोळ्यांनी पाहिला, असेही त्या यावेळी म्हणाल्या। सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला, त्यात त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप व अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीवर निशाणा साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या 70,000 कोटींच्या कथित भ्रष्टाचारावर टीका केली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार भाजपसोबत गेले। भाजप या मुद्द्यावरून सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत होता, पण आता त्यावर अवाक्षरही काढत नाही। आता आमच्यावर केवळ घराणेशाहीचे आरोप होतात, याचा अर्थ आम्ही आता भ्रष्टाचारमुक्त झालो आहोत, असे सुप्रिया सुळे भाजप व अजित पवारांवर निशाणा साधताना म्हणाल्या।